तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रिटनमध्ये पोहोचलेले आहेत। त्यांचा ब्रिटन दौरा हा सुरू झालेला आहे। ब्रिटनच्या या दौऱ्यातून भारताला काय साध्य होणार आहे त्यावर एक नजर टाकूयात। ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टामर यांच्या निमंत्रणावरून मोदींचा हा दौरा आहे। ब्रिटन भारतासाठी 6वा मोठा गुंतवणूकदार देश आहे। पंतप्रधान मोदींचा हा 4था ब्रिटन दौरा आहे। पंतप्रधान मोदी किंग्स चार्ल्स तिसरे यांची भेट घेणार आहेत। भारत आणि ब्रिटन मधल्या उद्योजकांसोबत मोदी चर्चा करणार आहेत। दोन्ही देशांच्या व्यापारी भागीदारीला पुढे नेण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे। या दौऱ्यामध्ये भारत ब्रिटन मुक्त करारावर स्वाक्षरीची शक्यता आहे। भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तूंवरील निर्यात शुल्क कमी त्यामुळे होणार आहे। भारतीय निर्यातीला मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे। दोन्ही देशांमधला आर्थिक सहकार्य व्यापार वाढणार आहे। ब्रिटन आणि भारताचे राजकीय संबंध आणखी दृढ होतील। संरक्षण, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षणाबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा होईल। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी 23-24 ब्रिटन दौऱ्यावरती आहेत। त्यानंतर 25-26 असा 2 दिवस मालदीव दौरा आहे। पंतप्रधानांच्या मालदीव दौऱ्यामधून भारताला काय नेमकं साध्य होणार आहे त्यावर सुद्धा एक नजर टाकूयात। मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझूंच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा आहे। 26 जुलैला 60व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात मोदी मुख्य अतिथी असणार आहेत। मुइझूंच्या कार्यकाळातला मोदींचा हा पहिला दौरा आहे। दोन्ही देशांमधल्या सागरी सुरक्षा सहकार्यावर चर्चा होणार आहे। ग्रेटर माले कनेक्टिव्हिटी प्रकल्पाच्या उद्घाटनाची शक्यता आहे। हिंद महासागरातील रणनीतिक स्थैर्यासाठी हा दौरा महत्त्वाचा आहे। मालदीव भारतातला तणाव या दौऱ्यामुळे कमी होईल। भारत मालदीवमध्ये व्यापारी सहकार्याबाबत चर्चेची शक्यता आहे। चर्चा यशस्वी झाल्यास हिंद महासागरात भारताचा प्रभाव त्यामुळे वाढणार आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा 4 दिवसाचा दौरा आहे। ब्रिटन दौऱ्याला सुरुवात झालेली आहे। ब्रिटनमध्ये 2 दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा, त्यानंतर मालदीव दौऱ्यावर सुद्धा ते असणार आहेत। याविषयी अधिक माहिती विश्लेषण समजून घेऊयात। आपल्यासोबत राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर जे जोडलेले आहेत। जयंत माइंडकर जी, आपलं जय महाराष्ट्रामध्ये स्वागत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ब्रिटन आणि मालदीव दौरा आहे। या दौऱ्यामधून भारताला काय साध्य होणार आहे? एकतर गेल्या 11-12 वर्षात, सुमारे 11-11.5 वर्षात 90 वेळेला आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परदेशाचा दौरा केला आणि आतापर्यंत 78 देशांना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत। आता हा त्यांचा एक सध्याचा म्हणजे इंग्लंड आणि मालदीव हे 2 आहेत। इंग्लंड याच्याकरता महत्वाचं आहे की इंग्लंडचे जे नवे पंतप्रधान आहेत स्टार्मर यांनी त्यांच्याकरता एक डिनर सुद्धा आयोजित केलेला आहे। आपण ज्याचा उल्लेख केला आपल्या याच्यामध्ये मुक्त व्यापार करार, फ्री ट्रेड अग्रीमेंट, पियुष गोयल आपले युनियन कॉमर्स मिनिस्टर ते सुद्धा यांच्या बरोबर आहेत आणि इंग्लंडचे काउंटर पार्ट, इंग्लंडचे सुद्धा कॉमर्स मिनिस्टर, त्यांची जी भेट होणार आहे त्याच्यामध्ये या इंग्लंडच्या भेटीचं सर्वात मेन टार्गेट असणार आहे की हे फ्री ट्रेड अग्रीमेंट FTA वर दोघांनीही सह्या कराव्या, याच्यामध्ये कुठलाही अडथळा येऊ नये। याचं कारण 2023-24 सालचं भारत आणि इंग्लंड या देशातलं एकूण व्यापारी उलाढालीची जी फिगर आहे
ती आहे 20 बिलियन डॉलरची. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात देशात जगातली 6वी इकॉनॉमी असलेल्या ब्रिटनशी भारताचा जे काही व्यापारिक संबंध, आणि तसे पाहिलं तर आपले संबंध फार जुने आहेत, तर ते असताना अजून त्याच्यामध्ये वाढ होण्याकरता आणि हे युरोपियन युनियन मधनं बाहेर पडल्यानंतर जी काही इंग्लंडची स्ट्रॅटेजी वेगळी झालेली आहे त्याच्याही दृष्टीने ही भेट अतिशय महत्वाची आहे. किंग चार्ल्सना सुद्धा ते भेटणार आहेत नरेंद्र मोदी. याचा परिणाम भारतीय इकॉनॉमीवर, कारण भारताची जी काही आपल्यावर त्यांनी राज्य केलं आहे तेव्हापासूनची जी काही आपली इन्व्हेस्टमेंट आहे, आपली मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट ही या किंवा जे काही बायलॅटरल ट्रेड आहे ते ब्रिटनशी आहेत. तर तिथे अजून त्याच्यामध्ये कशी वाढ होऊ शकते यावर सगळं महत्वाचं आहे. आणि हा FTA फ्री ट्रेड अग्रीमेंट हा साईन होतो का, जो मला वाटतं उद्या सायनिंगला असेल, त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. जी, मालदीव दौरा पहिल्यांदाच होतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा, पहिल्यांदाच मालदीवला गेलेले आहेत. हा दौरा किती महत्वाचा आहे? हा याच्याकरता महत्वाचा आहे याचं कारण जे सध्याचे मालदीवचे प्राईम मिनिस्टर आहेत हे प्रो चायना आहेत असं त्यांच्याबद्दल नेहमी सांगण्यात आलेलं आहे. आणि मोदींच्या फॉरेन पॉलिसीवर मध्यंतरी एक असं काळ आलं होतं की जवळपास कुठे बांगलादेशकडनं काही कुरापती, पाकिस्तानकडनं नेहमीच होत आहेत, कधी नेपाळ नाराजी व्यक्त करतोय, आणि मालदीवकडनं सुद्धा जेव्हा अशा प्रकारचे काही स्टेटमेंट्स आलेले होते प्रो चायना असलेले, जेव्हा त्यांच्याकडे सत्तेवर आलेले होते, तेव्हा भारत एक प्रकारे जो दक्षिण आशियातला एक सर्वात मोठा देश, तो जणू काही एक प्रकारे घेरला गेलेला होता का आपल्या छोट्या छोट्या शत्रूंनी, ज्याचे सर्वांशी एकेकाळी सगळे चांगले संबंध होते. याच्याकरता मोदींच्या फॉरेन पॉलिसीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. दुसरं असं आहे की चीन नेहमी भारत हिंदी महासागरात आपलं अस्तित्व दाखवण्याचा नेहमी प्रयत्न करत आहे. कधी श्रीलंकेला मदत करून, कधी एखाद्या बेटावर कब्जा मिळवून, तर आता मालदीवला मदत करून. आणि तोच जो काही मेन राग होता किंवा जे काही मेन कॉन्फ्लिक्ट होता तो असा होता की मालदीवचे सध्याचे प्राईम मिनिस्टर ज्यांनी मोदींना इन्व्हाइट केलेलं आहे ते नेहमी इंटरनॅशनल लेव्हलला किंवा डिप्लोमॅसी लेव्हलला ते प्रो चायना समजले गेले. अशा परिस्थितीत त्या देशाच्या 60व्या स्वातंत्र्य दिनी मोदींना बोलावणं ही एक फार मोठी घटना आहे. ती भले त्यांची ती पहिली भेट असेल. याच्यानंतर एकेकाळी मालदीवला एक ब्लडलेस कू करून, म्हणजे अक्षरशः आपलं राजीव गांधींनी आपली आर्मी पाठवून तिथे एक नवीन लोकशाहीचं सरकार तिथे अस्तित्व, 1985 ची गोष्ट आहे, तिथे त्यांनी आपलं सरकार आणलेलं होतं, एक लोकशाहीवादी. अशा प्रकारचे मालदीवचे मैत्रीपूर्ण संबंध असताना ती गोष्ट 1985 ची आणि 2025ला असं वाटत आहे की ते प्रो चायना चाललाय. का या परिस्थितीत मोदी ज्या पद्धतीने आपली डिप्लोमॅसी हँडल करतात, परराष्ट्र मंत्री, परराष्ट्र सचिव, आणि मालदीव पुन्हा भारताच्या जवळ कितपत येतो हे पाहणं या मालदीवच्या 2 दिवसाच्या दौऱ्यात महत्वाचं ठरणार आहे. जयंत माइंडकरजी धन्यवाद केलेल्या या विश्लेषणाबद्दल. तर जय महाराष्ट्राच्या या विशेष भागात वेळ झाले इथेच थांबण्याची.